साई माई सकाळ मित्रांनो, आपण सारे साई भक्त वर्षभर ह्या दिवसाची वाट पाहत होतो. तो आज दिवस आला आहे आणि दिवस आज पहिला आहे आणि मी चाललो आहे 10 दिवसासाठी पायी चालत शिर्डी, तेही आपल्या श्री साई सहारा पालखीसोबत, तेही आपल्या शिवशंकरचे गँग बरोबर. आणि आपली गँग काही 2-3 वर्षापासून चालत जात आहे, पण यंदा माझं पहिल्या वर्ष असणं का होणार आहे, का घडणार आहे, अनुभव कायच ना भाई. तुम्ही टिल एंडपर्यंत बघा हा ब्लॉग. आणि माझे पप्पाही काही 2 वर्ष कंटिन्यू गेलेले पायी चालत शिर्डीला, पण तिसरं वर्ष त्यांना अनफॉर्च्युनेटली जायला भेटला नाही. आणि सकाळचे वाजले आहे 4. आपण आता गेट रेडी होणार, जाऊन भेटणार आपल्या गँगला आणि तुम्हाला गँग दाखवणार. कोण कोण आहे ना मलाही माहिती नाही. चला तर मग भेटू गँगवर. तर साई माऊली, चला तर मग आता आपण जाऊया आपल्या पब्लिकला भेटायला. मी रेडी झालोय बघा बाई, बॅग बिग बघा बाई, फुल बॅग भरलेली आणि फुल वजन आहे, हॅवी वाटलेली, हालत खराब झाली. चला आपण आता भेटू आपल्या गँगला. बघू आता 5 वाजले बाई, 5:10 झाले, एक्झॅक्ट टाइम बघितलाय. चला तर भेटू आपल्या गँगवर. चाललो आहे सार गावला आणि आपल्याबरोबर आपला बाय बोबे बाय सायरा माऊली. आपली गँग चालली, अर्धी पुढे गेली भाई. आता फटाफट चाललो आपण पण. भाई थंडी सकाळी सकाळी हाय नॉर्मल आहे, ही सकाळी सकाळी थंडी थोडी नॉर्मलची आहे, पण तिकडे जायल्यावर माहिती पडणार उद्याचा दिवस. डे 1 आहे, काय सांगू नाही शकत. आता आपण चाललोय सार गावला आणि भाई तिकडे जाऊन थोडी पालखी सजवायची. नंतर बघा पालखी आपल्या इथे येणार आहे, आपल्या शिवशक्तीनगर मध्ये, कारण की साईबाबाचं मंदिर आहे. तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवून येईल जेव्हा आपण शिवशक्तीमध्ये येणार तेव्हा. तर मित्रांनो, मग टिल एंडपर्यंत बघा ब्लॉग. सर कोणी चॅनलमध्ये नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू मग सार गावला की माऊली. आता आपण चाललो सार गावला. आता पब्लिक जमा झाली येते, कारण की आता रिक्षा शेअरिंग काय सकाळचा टाइम आहे म्हणून रिक्षा भेटत नाही. आता रिक्षा जाओ और अच्छे से आओ. कहते हैं कि प्रेम जो होता है ना, अमूल चीज होता है. ओम प्रेम से बोलो ओम साई राम, बोलो रामचंद्र की जय, बोलो शंकर भगवान की जय, बोलो सदगुरु भगवान की जय. अंकल आपको बुला रहे हो अंकल. नहीं, आप जाओ, आप जाओ. अच्छे से करो, ठीक है. माँ बाप की सेवा करो, उसमें कर्तव्य होता है. ठीक है अंकल जी, धन्यवाद. हाँ, चलो. थँक्यू अण्णा. अंकल जी, ओके. तर गाईज आपण चाललो आता पुढे. कोण बोलणार आहे? माऊली भेटला तुमचा आयडी? भेटला नाही बघा, पॉईंट नंबर 72. बाय सबलो. आता आपण सार गावला आलो बाय. आताच आयडी आपण कलेक्ट केली, तुम्ही बघू शकता बाय. तिकडेच चालू आहे सेक्शन, आयडी दाखवायची आणि आपली जर्सी घ्यायची बाई कडकवली. आणि बाय आत्ताशी पब्लिक येत आहे माऊली. आणि बाय अजून सकाळचे 6 वाजले असतील, 6-6:30 झाले असतील. तर बाई आपण आता जर्सी बिर्सी गावला आपण थोडा फोटोशूट करू. आता आपली पब्लिक चालली आहे तिकडे घालायला, आपण पण जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला फायनल जर्सी भेटली आणि तुम्ही बघू शकता जर्सीचा लुक एकदम भारी आहे भाई. ही जर्सी एकदम 350 मध्ये आणि बॅग दाखवतो भाई, बॅग एकदम भारी प्रीमियम क्वालिटीचा भाई. आणि कपडा एकदम भाई मस्त वाला आहे. आणि ही जर्सी मस्त 350 ला भेटली आपल्याला भाई. तर भाई आत्ताच चाय पिऊन झाला आपला आणि थोडा मस्त सनराईज घेत होतो, मस्त वाटत होता, एकदम मस्त हवा सुटली भाई. आता आपण चालणार आहोत साईच्या आरतीला. तर माऊली इथे काय बोलतात, सोन्याबाईची आयडी तुटली जरा, म्हणून रोहित भाई जरा रिपेअरिंगचं काम चालू आहे जोरात मध्ये, पण त्यांना जमत नाही, सारखी आयडी पडते आणि पब्लिक फुल धमाल करते, त्यांची हेड लय बघवते. सोन्याबाई फुल खुश असतात ते बाय. आणि सोन्याबाई रोयाबाईची आयडी घेऊन गल्यावर टाकली आणि सोन्याबाईची आयडी रिपेअरिंग अजून पण करते, पण त्यांना जमत नाही, काय करणार यार.
साईनी नेलाय शिर्डीला लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला. मित्रांनो आता थोड्या मिनिटात पालखी निघणार आहे आणि पहिला झेंडा बाहेर आला आहे आणि भाई पालखीच आता थोडी मस्त सजली आहे भाई. बघा तो शूट भारीवाला झालाय आणि भाई आता थोड्या मिनिटात पालखी निघणार आहे आणि भाई सर्व साई भक्त जमा झाले आहे पदयात्रेला जाण्यासाठी भाई. आणि आपल्या इकडची ही पब्लिक आहे भाई, बघू शकतात भाई. साईनी नेलाय शिर्डीला नेलाय शिर्डीला बाबांनी नेलाय शिर्डीला नेलाय शिर्डीला बाबांनी नेलाय शिर्डीला. तर गाईज आपली सारक मधून पालखी निघाली आहे भाई आणि आपण शनिवार मार्केटमध्ये आपल्या मरोल पाईपलाईनच्या भाई आणि पालखी थोडी थांबली आहे, तुम्ही बघू शकतात भाई. सायरा माऊली आताच नाश्त्याचा टाइम झाला आहे भाई. आता सगळे साई भक्त नाश्ता करून घेतात आहे आणि आपली मंडळी नाश्ता करून घेते भाई मजबूत मध्ये. सोन्या भाई फुल काय बोलतात आज राड्याच्या मूड मध्ये वाटतं. आणि आपण पण खाऊन घेऊया आणि मग आता पालखी निघणार आपल्या शिवशक्तीनगरची इथे. एकच ध्यास तुझाच वास राम नामाच साई साईची छाया कृपेची माया मायेन चालत पायी. काय भाई मित्रांनो, तर भाई आता आपण ताकपाड्याला आता थोडा नाश्ता करून घेऊ, मस्त कांदे पोहे भाई. आणि आता ह्याच्यानंतर जाणार आपली मुक्काम पोहोचते भाई आपला शिवशक्तीनगर एरिया, म्हणजे तिथे आपली पालखी थांबणार आणि तिथे चांगला खाण्यापिण्याचा प्रबंध केलाय. तुम्ही पण या आणि टिल एंड पर्यंत बघा ब्लॉग. आणि भाई ह्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट ठाण्याच्या दिशेने जाणार शिवशक्तीनगर. तिथून तिथे आपला जेवणाचा प्रबंध आहे. आपण आता चांगल्यापणे नाश्ता करून घेऊया. आपण भेटू डायरेक्ट आपल्या शिवशक्तीनगर एरियामध्ये. एकच ध्यास तुझाच वास राम नामाच साई साईची छाया कृपेची माया माये बोला ओम साईराम. लाड लाड करून मला तिकडे घे 2 मिनिटं तिकडे घे. तुम्ही पण आले. तर मंडळी आता पालखी शिवशक्तीनगर आणि भाई पब्लिकले फुल 1 मार्च 100 वाली आणि भाई सगळ्यांना नाश्ता करून घेतात आहे. आणि आपण इथून डायरेक्ट पवायला जाणार आहे. पवायला थोडा काय परत नाश्ता होणार आहे, नंतर थेट ठाण्याला जाऊन जेवणार. लावा ना सर्कलला पालखी. आताच आपण पवायला आलो आणि लगेच पालखी थोडा निघाली भाई. आणि पालखी आत्ताच निघाली आपल्या ठाण्याच्या दिशेने. आता आपण आहे पवायला भाई गणपती घाटची इथे. आणि पालखी जास्त थांबली नाही, फक्त पाणी बसलं पायाशी आणि लगेच पालखी निघाली भाई. आता कुठे जाणार माहिती नाही, पण ठाण्याला जाणार एवढी नक्की माहिती आहे. आपली गँग ही पार्टी चालली आणि आपण त्या पालखीसोबत चाललो आहे. सारा माऊली आताच पब्लिक जरा पवायला नाश्त्यासाठी बसली आहे. तुम्ही बघू शकता भाई पुरा फुल क्राऊड आला आहे. आणि भाई आत्ता इथून निघणार आहे आपण ठाण्याच्या दिशेला आणि तिकडे जाऊन आपला मुक्काम पोस्ट दुपारचं लंच आणि दुपारी जेवणार आहे. आणि मम्मी बघा कशी मध्ये मध्ये येते. आपली गँग इकडे नाश्त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ भेटलेला आहे. म्हणताना खाल्ली कशी
बाई आता सगळे नाश्ता करतात इथे आरामशी थोडं रिलॅक्स करतात ते. इथे मुंबईच्या बाहेर भेटतात तुम्हाला. मुंबईच्या बाहेर भेटणार, मुंबईच्या बाहेर सुद्धा तर माऊली आत्ताच ठाण्याला पोचलोय. थोडा साईबाबाचे पाया पडले आणि भाई बघा लाईन, बघा जेवणाची लाईन बघा बघा भाई लाईन बघा किती लाईन मोठी आहे भाई. तरी पण लोक देत नाही कारण गरमागरम जेवण आहे. आणि भाई त्यासोबत साईराम जेवायचा टाइम झाला, काजू कतरी खाल्ली. आणि त्यासोबत भाई स्वीटचा आपला 2 गुलाबजामुन भेटणार तर मन खुश होतो यार त्या गुलाबजामुन बघून. आणि थकान दूर होऊन जाते असेल ना, नाही तर काय माहिती. चला सारा माऊली आपण जेवण आता घेऊया आणि आपल्या पब्लिकला दाखवूया. माऊली आता सगळे विश्रांतीला झोपले आहे, विश्रांती करतात आरामशी. आता 5-5:30ला निघणार आहे आपण इथून. कुठं जाणार आहे का माहिती नाही. आणि आपले साहिल भाईचा एकदम फुल झोपत येते कारण की झोप त्यांना लई येते. काय करणार कारण की काल रात्री कुठे गेलं त्यांनाच नाही माहिती होते. तर भाई आपण डायरेक्ट कुठं जाणार. तर माऊली इथे आता काय आरतीची सुरुवात होणार आहे. नंतर मग आपण आपल्या जाणार स्पॉटवरती. तेव्हा इथं फुल पब्लिक जमा झाली आहे, सारे साई भक्त जमा झाले. आता इथं आरती होणार आणि भजनही होणार आहे वाटतं. नंतर मग आपण आपल्या स्पॉटवरती जाणार आहे. नमो नमो तुझा कंठी शोभे माळ मुक्ता पराचे, कंठी शोभे माळ मुक्ता पराचे. तुझी डावी तुझे गुण गाया, तुझी डावी तुझे गुण गाया, तुझी डावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझा श्री गणराया, नमो नमो तुझा श्री गणराया. तुझी डावी तुझे गुण गाया, तुझी डावी तुझे गुण गाया, तुझी डावी तुझे गुण गाया. अर्धांगी पार्वती सोमनाथच्या माला, आरती ओ आलू, आरती ओ आलू, दुर्गा दुर्गा जय 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 जय. मंथन वै केले रामाजी आमची हालत सापडले. ओम साईराम पब्लिक. तर पब्लिक आता आपण झोपणार आहे भाई कारण की आता झोप यायला लागली आणि बाकीचेही पब्लिक आता येणार आहे. आणि आपला बोबे भाई फुल थकला आणि झोपलाय तो.
आणि आपली गँग आहे ना अर्धी जेवते बाहेर आणि बाकीची पब्लिक आता येऊन झोपली आहे. आपले साई भक्त झोपायला तयारीत आहे आणि आपले भाऊजी पण आता झोपायला रेडीच आहे. मग भेटू आपण डे 2 ला, ते ही उद्या. मग बोला ओम साईराम.